बीडमधून ही बातमी आहे। बीडच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा अगोदर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2024 चा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचा हा व्हिडिओ आहे। विष्णू चाटेच्या कार्यालयातील व्हिडिओ समोर आलाय। हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण बीडच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातला हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। कधीचा व्हिडिओ आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे किती तारीख तर 29 नोव्हेंबर 2024 चा हा सीसीटीव्ही समोर आलाय। यात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर सगळे आरोपी दिसतात। आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुरेश, हा व्हिडिओ आणि याचं महत्त्व आणि या व्हिडिओमुळे काय नेमक्या घडामोडी समोर येऊ शकतात? खंडणी आणि हत्या प्रकरणातील जे आरोपी विष्णू चाटे आहे त्याच्या कार्यालयातील हा व्हिडिओ आहे आणि 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे। ज्या दिवशी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीचे सुनील शिंदे यांना 2 कोटीची खंडणी मागितली होती असं गुन्ह्यामध्ये दाखल आहे। त्याच गुन्ह्याच्या संदर्भात हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असं मानला जातोय। विशेष म्हणजे याच्यामध्ये जी वेळ दिलेली आहे आणि सीसीटीव्हीच्या फुटेजमधली जी वेळ आहे, सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये वाल्मिक कराडच्या ऑफिसमधून बाहेर जातानाची वेळ 11:30ची दाखवली जाते। तर ज्या FRIची जो दाखल झालेला गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी धमकी दिली तर त्याचा टाइम दाखवलाय तो 10 वाजता धमकी दिली अशा पद्धतीचा टाइम आहे। त्यामुळे एकंदरीत ही खंडणीची घटना आणि त्यानंतर हे जे सगळे आरोपी होते यामध्ये सुदर्शन घुले देखील आहे, विष्णू चाटे आणि इतर जे काही आरोपी आहेत ते देखील या कार्यालयामध्ये हजर होते। म्हणजे खंडणीचं प्रकरण ज्या दिवशी घडलं होतं त्या दिवशीचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचा संबंध दाखवण्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा समजला जातोय। त्यामुळे या व्हिडिओच्या अनुषंगाने हा एक मोठा पुरावा CIDच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे आता या अनुषंगाने देखील तपास होईल आणि खंडणी मागितली होती तो वेळ आणि या सीसीटीव्ही मधला जो वेळ आहे तो मॅच होतोय। म्हणजे केजमध्ये वाल्मिक कराड हे 29 तारखेला होते आणि त्याच दिवशी खंडणी मागितली होती हे या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे। अगदी वाल्मिक कराड स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये दिसतायत आणि वाल्मिक कराड हा ओव्हरऑल सगळ्यांशी बोलतोय असं दिसत नाहीये। तर तीच ठराविक लोक आहेत ज्यांची जे आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणातले, त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा हे महत्त्वाचं आहे की ते त्याविषयीच कदाचित बोलत असेल की नेमकं 10 वाजता काय घडलंय। साहजिकच यावरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सुनील केदू शिंदे यांनी जी तक्रार दिलेली आहे ते दिनांक 29/11/2024 रोजी 10 वाजता सुमारास मी मस्साजोग येथील आवादा एनर्जी कंपनीमध्ये कार्यालयात हजर असताना मोबाईल नंबर सांगितला विष्णू चाटेचा आणि या मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता आणि वाल्मिक कराड हे तुमच्याशी बोलणार आहेत अशा पद्धतीने देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर 2 कोटी रुपयाची मागणी केली होती। जर नाही दिले तर हातपाय तोडण्याची देखील भाषा बोलली होती। त्यामुळे ज्या कार्यालयामधून ही धमकी दिली होती, ज्या मोबाईलवरून धमकी दिली होती त्याचा जो काही लोकेशन आणि टाइम जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मॅच होतोय का हे देखील आता CID पाहणार आहे। मात्र हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये विष्णू चाटे त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे एकाच कार्यालयामध्ये बसून या संदर्भात चर्चा करत होते का, नेमकी ती खंडणी प्रकरणात होती का, कुठल्या संदर्भात होती? सुरेश, काही क्षणासाठी थांबवते, हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अंजली ताई, 2च दिवसांपूर्वी या सगळ्यांवर किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपण दाखवलं होतं आणि आता आम्ही न्यूज 18 लोकमतवर 29 तारखेचाच हा व्हिडिओ दाखवतोय। 10 तारखेला रात्री 10 वाजता ज्या दिवशी हा म्हणजे गुन्हा दाखल झाला 11:30 वाजताचा व्हिडिओ वाल्मिक कराड पण दिसतोय, काय सांगाल? मला अक्षरशः आत्ताच्या घटनेला माझ्याकडे सुद्धा ते 5 व्हिडिओ आले आहेत। ते बघून इतका धक्का बसलाय की हे चाललंय काय, म्हणजे डोकं सुन्न झालंय माझं की माणसं म्हणजे हा व्यवस्थित प्लॉट होता। आपण जे पुन्हा ज्याची शंका आपल्या मनात होती एक्झॅक्टली ते तसंच आहे आणि हे इतके गुन्हेगार म्हणजे टोकाचे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर म्हणजे मी आता ते व्हिडिओ बघून गारच झाले, मला काही कळेच ना पुढे काय बोलावं। म्हणजे हे सगळं प्लॅन होतं आणि हे अत्यंत सहजपणे वावरतायत, त्यांच्यासाठी ही अगदी साधी सोपी गोष्ट वाटते असं चित्र तरी व्हिडिओवरनं दिसतंय। नाही, अगदी सहजपणेच वागतायत आणि कारण ह्याच्या आधी आपण जे दाखवलंच आहे की 14 गुन्हे ज्याच्यावर 14 FIRs आहेत, सगळ्या ह्याच्यात अशीच गुन्हेगारी आहे आणि हे तर फक्त 14 झालेले आहेत असे मला तिकडे बीडला लोक सांगतात
की बुडवलं जातं, कोणाला कापून फेकलं जातं, शेतात टाकलं जातं, असे कित्येक गुन्हे त्यांनी केलेच पण ते कधी साबित होत नाहीत, कारण त्यांच्यावर FIR सुद्धा होत नाही. आता हे जे आपल्याला दिसतंय बघून अतिशय धक्कादायक वाटलं. अतिशय म्हणजे मी हलून निघाली अक्षरशः. पण अंजलीजी, आत्तापर्यंत तर खंडणी व्यतिरिक्त वाल्मिक कराडावर काही मकोका किंवा इतर गुन्हा दाखवला पण जात नव्हता, हत्येचा गुन्हा. आता तर यावरनं हे स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड तिथे उपस्थित पण होता आणि कदाचित या सगळ्या घटनेची तो माहितीही घेत असणार. सरळ 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 त्याचे ते डेफिनेटली याच्यावरनं दिसतच आहे आपल्याला की ही माणसं सगळी त्यांनी मस्त व्यवस्थित बसून कट करून त्याचा खून केलाय. दिस इज ॲब्सोल्युटली हॉरेबल. हॉरेबल म्हणजे हॉरेबल. मी अक्षरशः मला काय बोलावं सुचत नाही आत्ताच्या घटनेला. इतकी मी हलून निघाली आता. हे जर सगळे व्हिडिओ म्हणजे उशिराच समोर आले असं म्हणायचं काय? कारण आत्तापर्यंत तर म्हणजे अगदी काही दिवसापर्यंत हे वातावरण सगळं तापत नाही तोपर्यंत तर फक्त खंडणी संदर्भातच वाल्मिक कराडचं नाव होतं. नाही, ते तो मुद्दाम केलेले होते. ते दोन्ही प्रकरण एकच आहेत खरं तर, पण त्याच्यावर हा वेगळा आरोप मुद्दाम टाकला गेला म्हणजे त्याला याच्यातनं बाहेर करता येईल. पण आता जर आपण म्हणतो ना, खरंच पुढे परमेश्वर आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला हे प्रूफ देखील मिळालंय की हे सगळं एका मोठ्या कटाचा भाग होता आणि हे सगळं एकत्रपणे मिळवून ठरवून केलेलं कृत्य होतं. अगदी बरोबर. कसा आणि किती परिणामकारक हा व्हिडिओ ठरू शकतो कोर्टाच्या दृष्टिकोनातून? कारण आता तर हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, त्याच्यावर दोन्ही केसेस चालू आहेत, म्हणजे खंडणी आणि हत्या. तर मकोकाच्या अंतर्गत केस सुरू असताना हे सगळे व्हिडिओ, जसं तुम्ही म्हणताय की हा आणि व्यतिरिक्तचे काही, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत होत्या. त्या म्हणाल्या की घेतलेले हे सगळे व्हिडिओ आहेत हे खूप धक्कादायक आहेत. अंबादास दानवे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. दानवेजी, हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की हा हे स्पष्ट करतोय की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड आणि त्या सगळ्या इतर आरोपींचे संबंध होते. ज्या दिवशी 10 वाजता गुन्हा दाखल झाला 11:30चा हा व्हिडिओ आहे. काय सांगाल? संबंध होते, व्हिडिओ आला, हे आताची घटना घडली. पण हे तर सत्य आहे की जे आरोपी वाल्मिक कराड हा सुद्धा त्याच्यातलाच मुख्य आरोपी आहे. खरं तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडच या सगळ्या घटनेतला आहे. कारण ज्या खंडणी प्रकरणात ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आणि त्यांनीच या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असाव्या, नव्हे लावल्याच, अशा प्रकारचं जनतेचं आणि तिथल्या सगळ्या लोकांचं, देशमुख कुटुंबियांचं मत आहे. सरकारला तर खरं त्या सगळ्या लोकांनी आवाज उठवल्यानंतर 302 मोका सरकार लावतोय. बरोबर. पण याच्यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच आहे. आता व्हिडिओ आला त्याच्यातून तर स्पष्ट होतं, परंतु व्हिडिओच्या आधी सुद्धा हे सगळेच लोक म्हणत होतात, आम्ही सगळे म्हणत होतो की वाल्मिक कराड याच्यातला मुख्य आरोपी. सरकारने आता तरी डोळे उघडावे किमान. पण हा व्हिडिओ, असे व्हिडिओ जे काही समोर आलेत ते किती महत्त्वपूर्ण ठरू शकतात कोर्टामध्ये? ठरू शकतात. असं कसं? त्याच्या अँगली पोलीस तपास करू शकतात. व्हिडिओ महत्वाचेच असतात. सगळे व्हिडिओ बघूनच तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर. रात्री 10 वाजता गुन्हा दाखल होतो आणि 11:30च्या दरम्यान हे सगळे एकत्र विष्णू चाटेच्या कार्यालयात भेटतात. वाल्मिक कराड त्याच्यात दिसतोय आणि तीच सगळी लोक, जे आरोपी आहेत तीच सगळी लोक त्याच्या आजूबाजूला आहेत आणि ते काहीतरी संवाद साधतायत. खरोखर हे सगळे व्हिडिओ पुढे यायला उशीर झाला? उशीरच झालेला आहे याला कारण पोलीस आहे. कारण त्याच्यात मला असं वाटतं त्या व्हिडिओत पोलीस सुद्धा, आम्ही वारंवार सांगतोय की पोलीस सुद्धा याच्यात सहभागी आहेत, तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे. त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती होती आहे. काय होणार, काय होतं याच्या आधी त्यांनी या सगळ्या गोष्टी घडलेल्या. संतोष देशमुखचं प्रकरण सगळ्या कार्यकर्त्यामुळे बाहेर आलं एवढंच. आता अशा अनेक घटना घडलेल्या आणि त्यात हीच सगळी गँग आहे. पोलीस आहे, ती वाल्मिक कराडची गँग आहे, स्वतः ते आहेत, त्यांना सपोर्ट करणारे मग आता राज्याचे मंत्री आहेत. हे सगळ्या गोष्टी दानवेजी, आपण बघितलं होतं की धनंजय देशमुखांनी टोकाचं पाऊल उचलेपर्यंत वेगवान घडामोडी घडल्या नाहीत. फक्त खंडणी अंतर्गतच वाल्मिक कराडवर केस चालू होती, पण नंतर मात्र गोष्टी बदलल्या. हे सुद्धा एक जाणीवपूर्वक उशीर केला असा आरोप देशमुख कुटुंब करत आहे. खरोखर आहे ना. आरोप काय चुकीचा? ही सत्यता आहे. आरोप काय? ही सत्यता ते मांडतात. आरोप नाही करत ते, सत्यता मांडतायत ते. कारण या सगळ्या गोष्टी काय आजच्या नाही. तुम्ही
ज्या सगळ्या प्रसिद्ध होत्या वाल्मिक कराडचे कुटुंबीय सांगतात ते बघा ना, मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून चालू आहे सगळ्या गोष्टी, धमक्या देणं, या सगळ्या गोष्टी. तो भीतीमुळे लातूरला गेला होता संतोष. पण मग कोण वाचवत होतं वाल्मिक कराडला? सरकार, पोलीस यंत्रणा. सरकार म्हणजे आता सरकारपर्यंत हा आवाज पोहोचला नसेल, पण स्थानिक मंत्री जे होते, राजकीय सगळं आताच्या सत्ताधारी पक्षाची सगळी मंडळी त्यांना वाचवतात होते. नक्की. अंबादास दानवेजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो या केसमध्ये. आणि हा व्हिडिओ त्याच दिवशीचा आहे ज्या दिवशी 19 तारखेला खंडणीची घटना घडलेली होती. विष्णू चाटेनं अवादा कंपनीकडे खंडणी मागितलेली होती. 10 वाजता रात्री गुन्हा या संदर्भातला दाखल झाला आणि 11:30 वाजता रात्रीचा 29 तारखेचा हा व्हिडिओ आहे. 29 तारखेचा रात्रीचा 11:30 वाजताचा हा व्हिडिओ विष्णू चाटेच्या कार्यालयातला आहे. विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये बघा वाल्मिक कराड आलेला आपल्याला दिसतोय. वाल्मिक कराड बरोबर तीच सुरेश आपल्याबरोबर जोडले गेलेले. सुरेश, वाल्मिक कराड आतमध्ये येताना आणि पुन्हा काही वेळाने परत बाहेर जाताना आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा या व्हिडिओ संदर्भात काय सांगाल? आणि 5 असे व्हिडिओ बाहेर आलेत असं अंजली दमानिया म्हणत होता, त्याविषयी पण काय सांगाल? सुवर्णा, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि मी परत एकदा करेक्ट करतो की हा जो व्हिडिओ आहे हा 29 तारखेच्या सकाळचा व्हिडिओ आहे आणि 29 तारखेला 10 वाजता, सकाळी 10 वाजता जे शिंदे नावाचे जे व्यवस्थापक आहेत अवादा कंपनीचे, यांना 10 वाजता वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून खंडणी मागितली होती असं गुन्ह्यामध्ये दाखल आहे. आणि त्याच वेळेसचा जो व्हिडिओ आहे तो विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये हजर असताना वाल्मिक कराडचा व्हिडिओ यातून हा स्पष्ट होतोय. आणि हा जो व्हिडिओ आहे तो विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारी असलेलं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे आतमध्ये आणि बाहेर जात असताना ते जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड दिसत आहेत, त्याच्याचबरोबर इतरचे जे काही जे सुदर्शन घोले आहे, विष्णू चाटे आणि इतर जे आरोपी आहेत ते देखील याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा आहे का ते ज्या कार्यालयामध्ये बसून खंडणीसाठी फोन केला होता आणि तो विष्णू चाटेंच्या फोनवरून केला होता आणि वाल्मिक कराड तुमच्याशी बोलणार आहेत अशा पद्धतीची जी गोष्ट आहे ती FRI मध्ये नमूद करण्यात आली. त्या गुन्हाची प्रत आहे 29 तारखेला जी खंडणीचा प्रकार झाला होता त्या संदर्भामध्ये 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाची घटना घडल्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, हे देखील प्रेक्षकाला सांगायचं आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ज्या दिवशी वाल्मिक कराड यांनी अवादा कंपनीकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख आहे, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी 10 वाजता ते फोन केला असा देखील उल्लेख आहे. 11 सव्वा 11च्या दरम्यानचा वाल्मिक कराड त्या कार्यालयामधून येताना बाहेर जाताना आणि केजमध्ये त्या ठिकाणी होते हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जाणार आहे. आज CID तशा दृष्टिकोनातून देखील तपास करते की आणि विशेष म्हणजे संघटित गुन्हेगारी जो मोक्का लागला गेला त्यामध्ये देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. का आता हे सगळे जे आरोपी आहेत या व्हिडिओमध्ये एकत्रित दिसतात, येता जाताना दिसतात, त्याबरोबर त्यांची ओळख देखील असल्याचं दिसतंय, बोलताना देखील दिसतात. त्यामुळे एकंदरीतच संघटित गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून देखील हा जो पुरावा आहे, व्हिडिओ एव्हिडन्स पुरावा ज्याला म्हटलं जातो, डिजिटल एव्हिडन्सचा पुरावा, तो देखील अत्यंत महत्त्वाचा समजला जाईल. तशा दृष्टिकोनातून याचा तपास देखील केला जाईल. मात्र हे धक्कादायक आहे. 29 तारखेला अशा पद्धतीने जर एकत्रित येऊन हे सगळं झालं असेल आणि त्यानंतर 9 तारखेला जे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली असेल तर याचं आणि याचं काही कनेक्शन आहे का हे देखील आता तपासलं जाणार आहे.